हां सर, काय सांगाल आज धनगर समाजाच्या वतीने? खूप मनापासून आनंद झाला की शेवटी जे समाजात चांगलं काम करतात त्यांची पाठ थापटली पाहिजे, त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळते आणि विद्यार्थी काल चांगल्या प्रकारचे निवडून आले, हे झाले, त्यांना मार्क्स मिळाले, यशस्वी झाले. त्यांचं जीवन आता भावी जीवन 12वीपासून सुरू होते. ह्या सगळ्यांचा सत्कार करण्याचं संधी मला समाजाच्या वतीने मिळाली आणि समाजाच्या लोकांचं सुद्धा दर्शन झालं. वास्तविक आता जीवनामध्ये सामाजिक कामावरूनच माणसाला त्याचं हे करू शकते आणि माझं तरी स्वतःचं समाजाच्या कामातूनच मी या राज्याच्या राज्यसभेपर्यंत गेलो. मी आपल्यामार्फत सर्व जनतेला सांगतो की जे काही मला मिळालेलं पद आहे हे जनतेच्या न्यायासाठी मी ते वापरेन, एवढाच आश्वासित आपल्यामार्फत सगळ्या जनतेला करतो आणि थांबतो. जय हिंद. सर, समाजाचे काही प्रश्न बऱ्याच दिवसाचे प्रलंबित आहे. आपलं सरकार आहे असं असताना हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न? बघा, आता हळूहळू बरेच प्रश्न सुटले. आमचा धनगर आरक्षणाचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो पूर्ण अजून सुटला नाही, परंतु आदिवासींना तेच धनगरांना अशा गोष्टी बऱ्याच आता मिळालेल्या आहेत आणि आम्हाला काही दिवसातच आमचं कोर्टामध्ये भांडण चालू आहे. आमचा आरक्षणाचा प्रश्नसुद्धा सुटेल आणि ते भारतीय जनता पक्ष सोडवेल याचा माझा विश्वास आहे आणि त्या पद्धतीनं कार्यवाही चालू आहे. 17 जुलै 2026 धनगर समाज गौरव सोहळा इथे पार पडत आहे आणि त्यानिमित्त आपण सर्वजण जमलेले आहोत. तर या कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की जे विद्यार्थी पिढी आहे येणारी त्यांच्यासाठी एक सत्कार म्हणून कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी पुढे जावं, समाजासाठी काही करता यावं या उद्देशाने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये सर्व मान्यवर ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वप्रथम. कारण एवढा ह्या फ्रीमध्ये आहे, कुठं कॉन्ट्रीब्युशन वगैरे काही घेतलेले नाही आहे. प्रत्येक सदस्यांनी आपली स्वतःची फीस टाकून त्याच्यामध्ये हा कार्यक्रम केलेला आहे आणि धनगर समाज बांधवांना जे कोणी गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे जे प्रावीण्य मिळवलेले आहे प्रत्येक फील्डमध्ये, फक्त एज्युकेशनच नाही तर विविध फील्डमध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांचा हा सत्काराचा कार्यक्रम आहे. यामधून एकच गोष्ट आहे की येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, नवीन पिढींना एकच चालना मिळावं की आपण काहीतरी आपल्या समाजासाठी करावं, आपल्या देशासाठी करावं आणि आपला देश चांगल्यात चांगल्या प्रकारे पुढे न्यावं ही एकच याच्यामधून एकच भावना होती. थँक्यू. डॉक्टर शिवाजी कोरे, एमजम मेडिकल कॉलेजला असोसिएट प्राध्यापक आहे आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल एंडोवॅस्क्युलर केअर हॉस्पिटल समोर आहे.